नवोदित कलाकारांनी तुमच्यासारख्या दिग्दर्शकापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे? सगळेच सोशल मीडियावर ॲक्टिव्हेट आहोत. त्यामुळे आमचे सगळे जे काही सोशल मीडिया हँडल्स आहेत ते आम्ही स्वतःच हँडल करतो. याचाच वापर या यंग ब्रिगेडनी करण्याची गरज आहे. आज तुम्हाला दिग्दर्शकाला घरी पोहोचून देण्याची गरज नाहीये. तुम्ही 1 मिनिटाची तुम्हाला जी गोष्ट येते ती शूट करा आणि ती तुम्ही कुठल्याही सोशल मीडियावर आम्हाला टॅग केली ना, तर ती आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आता ती जर नाही आवडली, तर तो उत्तर देणार नाही तुम्हाला. पण जर आवडली मला आता एक फिल्म मी केली होती, रंगीला रायबा नावाची. मी एका मुलाला शोधत होतो. तो मुलगा जो आहे सोलापूरचा, तो मला सोशल मीडियावर भेटला. त्याचा फक्त एक मी बुमराह एक असतं ना, ते बघत होतो आणि मला अत्यंत आवडला आणि तो मला कुठेतरी कनेक्टेड माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये नव्हता. पण माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेला मुलगा जो होता, त्याला त्यांनी टॅग केल्यामुळे मी त्याला संपर्क करू शकलो आणि मी त्याच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनी फिल्ममध्ये काम केलं माझ्या. तुम्ही पोहोचू शकताय. तुम्ही कसं पोहोचायचं हे तुमच्या डोक्याने लढवायचंय. पण एक मात्र खरं, पोहोचण्याच्या वेळेस ती जी 1 मिनिटाची गोष्ट तुम्ही कराल, ती 1 मिनिटाची एवढी ताकदवान असायला पाहिजे ना, की तुमच्याकडे लक्ष लागलंच पाहिजे. नवोदित कलाकारांसाठी पोर्टफोलिओ किती महत्वाचा आहे? काय असतं, की ती व्यक्ती दिसते कशी आणि ती व्यक्ती फोटोमध्ये दिसते कशी, याच्यात जमीन आसमानाचं अंतर असतं. माझं स्वतःचं मत सांगू, मी कधीच फोटो मागवत नाही. मी त्यांना सांगतो, की तुम्ही तुमच्या मोबाईलवर काढलेले फोटो आहेत, तर तेवढे माझ्याकडे पाठवा. कारण काय माहिती त्याच्यामध्ये त्याचा खरा चेहरा दिसणारच आहे. आणि मग हे व्हिज्युअलाइज आपण करायचं, की तो कुठल्या भूमिकेत बसणार आहे. जर तुम्हाला काम मिळणार असेल, तर तुमच्या पासपोर्ट साइज फोटोवर पण काम मिळू शकतं. एजंटपासून खबरदारी कशी घ्यावी? एजंट्सला बाजूलाच ठेवावं आणि याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकार जास्त होतात, की तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या, मग आम्ही तुम्हाला इतकं मिळवून देतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे मिळेल त्याच्यानंतर एवढे पर्सेंटेज आम्हाला मिळाले पाहिजेत. कुठे दात करून पोट भरण्यामध्ये अर्थ आहे. त्या नवीन मुलाला पैसे मिळणार किती? त्याच्यातले 20% तुम्ही जर घेणार असाल, तर उपयोग काय त्याचा? कास्टिंग काउच याविषयी तुम्ही काय सांगाल? आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये तर अजिबातच ही गोष्ट नाहीये. असेल तरी आमच्या आमच्या अखत्यारीतल्या लोकांबरोबर ही कधीच होऊ शकत नाही. कारण सगळे खूप ए लिस्टेड रायटर, डायरेक्टर्स आहेत किंवा प्रोड्युसर्स आहेत. पण कास्टिंग काउच हा प्रकार आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फार बघायला मिळत नाही आणि जर तो बघायला मिळत असेल, तर लक्षात ठेवा तिथेच गोम आहे. तिथेच आपण बाजूला सरायचं आहे. कारण असं काम मिळत नाही. याच्यामध्ये आपली फसवणूकच होतीये, हे लिहून ठेवायचं. बाहेरगावच्या मुलांनी कामासाठी मुंबईत येणे किती फायद्याचे ठरू शकते? जेवढे मला संपर्क साधतात किंवा मी त्यांना सांगतो, की जोपर्यंत तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत मुंबईला येऊ नका. आज सगळ्या गोष्टी सहज तुमच्या मोबाईलवर साध्य होऊ शकतात. उद्या मला समजा सागर पगार कुठे राहतो, तर बाबा इचलकरंजीला राहतो आणि मला सागर पगारच हवा आहे आणि मी सागरला फोन केला, की "सागर कुठे आहेस तू?" सागर म्हणाला, की "मी इचलकरंजीमध्ये आहे." "अरे नाही, नाही, मी एक ऑडिशन घेणार होतो." तर मला त्यांनी धावपळ येण्याची गरज नाहीये. मग मी त्याला काय सांगेन, की "मी तुला एक स्क्रिप्ट पाठवतो. तेवढं फक्त मोबाईलवर शूट करा आणि ती गोष्ट मला पाठव." इतकं सिंपल आहे. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना काय सल्ला द्याल? जी गोष्ट तुम्हाला मनाला आवडेल ती गोष्ट करा. मनाविरुद्ध कुठलीच गोष्ट करू नका. कुणी सांगतंय म्हणून या क्षेत्रामध्ये येऊ नका. तुम्हाला मनापासून वाटतंय तर या क्षेत्रामध्ये या. दुसरी गोष्ट म्हणजे नुसताच ॲक्टर होण्यासाठी ग्लॅमरच्या दुनियेत जाऊ नका, की ॲक्टर झाल्यानंतर मला 4 लोकं ओळखतील आणि मग 4 लोकं ओळखल्यानंतर एक मला ग्लॅमर मिळेल, यासाठी तुम्ही या क्षेत्रात येऊ नका. मुळात जर तुम्हाला ॲक्टर व्हायचं असेल तर एकदा शांतपणे आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला विचारा, की तू अभिनय करू शकतोस का? कारण आपलं प्रतिबिंब हे कधीही खोटं बोलत नाही. ॲक्टर होण्यामध्ये आनंद आहेच, कारण त्याला सगळ्या गोष्टींचं एक काय म्हणतात लाईमलाईट त्यालाच मिळत असते. पण बिहाइंड द कॅमेरा राहण्यामध्ये पण एक आनंद आहे. पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया. माझं म्हणणं आहे, की उत्तम काम करायचं असेल, तर या क्षेत्रामध्ये या आणि तुम्ही नट व्हाल, दिग्दर्शक व्हाल, लेखक व्हाल, एडिटर व्हाल, प्रोड्युसर व्हाल, काहीही व्हाल, त्याच्या अगोदर तुम्ही चांगले माणूस व्हा. तर माणूस म्हणून जो चांगला असेल ना, तो कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर यशस्वी होतो, असं मला स्वतःला वाटतं.